आमच्याकडे जेव्हा पाहुणे येतात सगळ्यात जास्त केला जाणारा आमच्याकडे हा पदार्थ आहे. तर मग कांदा, खोबरं, लसूण, डाळ्या आणि टोमॅटो तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. वरून थोडी कोथिंबीरच्या काड्या टाकून घ्यायच्या आणि 2 चमचे पाणी टाकून त्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. नंतर इथे मी वाटीभर बेसन घेतलेलं आहे. कांदा टाकून थोडंसं मीठ टाकून भजींच्या पिठाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि ते साईडला ठेवलं. नंतर तेल गरम करून तयार करून घेतली कांदा खोबऱ्याचा मसाला टाकलेला आहे. वरून लाल तिखट आणि थोडा काळा मसाला, हळदी टाकून ते तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलं तेलामध्ये. वरून पाणी टाकून घ्यायचं आहे पाहिजे तेवढं. कोथिंबीर आणि मीठ टाकून या पाण्याला उकळी येऊ द्यायची. उकळी येईपर्यंत गरम तेल करून घ्यायचं. तेलामध्ये भजे काढून घ्यायचे आहेत. ते मी कांदे टाकून भज्या केलेल्या आहेत. मला वाटलं तर तुम्ही ते गिलके पण टाकू शकता. त्याच्या पण भज्या खूप छान लागतात. तेल गरम केले म्हणजे कुड्या पापड्या तळले जाणार आहेत. मग मी ते पण तळून घेतले. पापडमुळे कसं ताट एकदम भरलेलं वाटतं. नंतर ती चांगली उकळली की गॅस बंद करून गरमागरम भजे टाकायचे आहेत आणि मस्त असं ताट सर्व्ह करायचं आहे. आवडली का नाही मग भजींची आमटी.